संसदेत आज अँटी पेपर लीक बिल मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी त्यांना बोलू दिलं नाही असा आरोप त्यांनी केला। त्यासोबतच विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि निशस्त्र विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर याबद्दल अमित शहांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं। पॅलेट गनचा वापर आणि लाठीचार्जचे आदेश एकतर अमित शहांनी दिले असतील किंवा त्यांना याची माहिती नव्हती, याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। पंतप्रधानांनी अमित शहांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मोठी मागणी राहुल गांधींनी आज केली आहे। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं मोदी सरकारमध्ये एक राजीनामा झालाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बर्बरतेनं लाठीचार्ज करण्यात आला, निशस्त्र विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला। याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहांनी घेतली पाहिजे। त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची माहिती ही दिली पाहिजे होती सभागृहात, मात्र ती देण्यात आली नाही। ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली। राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे मोठ्या स्क्रीनवर प्रेझेंटेशन देत पत्रकारांना संबोधित केलं। सुरुवातीलाच त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचे फोटो दाखवले। किती क्रूरपणे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला। लोकसभेत अँटी पेपर लीक बिलवर राहुल गांधी यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी विरोध आणला। त्यांच्या भाषणामध्ये अनेक अडथळे आणले। त्यांना त्यांचं म्हणणं पूर्णपणे मांडू दिलं गेलं नाही। एवढंच नाही तर लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करण्यात आला। राहुल गांधी विधेयकावर बोलत असताना विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा उल्लेख करत होते। विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा आदेश कोणी दिला? गृहमंत्री अमित शहांचं नाव त्यांनी घेतल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून गोंधळ सुरू झाला। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू वारंवार उभं राहून राहुल गांधींच्या भाषणात व्यत्यय आणत राहिले। याची तक्रार त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे केली, मात्र परिणाम शून्य। माइक दीजिए, लेकिन बोलेंगे आप। माइक नहीं है सर। माइक तो चालू है। आप मानिए, लेकिन सदन की राहुल गांधी यांचं संसदेत अर्धवट राहिलेलं भाषण, विद्यार्थ्यांबद्दलचे त्यांचे प्रश्न अखेर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले। विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाला याचे पुरावे राहुल गांधी यांनी आधीच दिले होते। त्यांनी पॅलेट गनची शिकार झालेल्या एका पीडिताला माध्यमांसमोर आणलेलं, मात्र सभागृहात सरकारच्या मंत्र्यांनी पॅलेट गनचा वापरच झाल्याचं सपशेल नाकारलं। मग प्रश्न निर्माण होतो की या विद्यार्थ्यांच्या शरीरात छर्रे घुसले तरी कसे? राहुल गांधी यांनी थेट आरोप केला की पॅलेट गनचा वापर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही। एकतर त्यांनी हे आदेश दिले किंवा त्यांना याची माहिती नव्हती, याशिवाय तिसरी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही। जर त्यांनी आदेश दिले असतील तर दोषी आहेत, त्यांना माहित नसेल तर ते गृहमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी थेट मागणी राहुल गांधींनी केली आहे। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत। देशांतर्गत सर्व संरक्षण यंत्रणा त्यांच्या नियंत्रणात आहे। जंतर मंतरवर दिल्ली पोलीस रॅपिड ऍक्शन फोर्स उतरवण्यात आलं होतं। ते अमित शहांच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही। 20 जुलैला विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला झाला। राहुल गांधींनी 26 जुलै रोजी अमित शहांना पत्र लिहून याबद्दलची जबाबदारी कोणाची असा सवाल केला होता, मात्र त्यांना उत्तर मिळालं नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहा सभागृहातही आले नाही। त्यामुळे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून अमित शहांच्या राजीनामा आणि पॅलेट गनचा वापर आणि लाठीचार्जचे आदेश कोणाचे याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशीची मागणी केली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री अमित शहांचा राजीनामा होणार का, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।